तेच माझ्यासोबत जोडलेले रहा। आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भातील अपडेट तुमच्याकडून घ्यायचे। तर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पुण्यात बैठक होणार आहे। पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे। बैठकीत 2026-27 च्या आर्थिक वर्षाच्या जिल्हा प्रारूप आराखड्याला मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती समोर येते। पुन्हा एकदा जाणार आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडे। रोहन, आपण पाहतोय उपमुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर आज महत्त्वाची बैठक सुनेत्रा पवार या पुण्यात घेणार आहे। डीपीडीसीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। काय अधिक माहिती या बैठकी संदर्भात? किती वाजता साधारणतः ही बैठक होऊ शकते? साधारणतः जी माहिती मिळते त्या माहितीच्या अनुषंगाने 11:30-12 वाजता या बैठकीला जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि अतिशय महत्त्वाची ही बैठक असणार आहे। कारण का उपमुख्यमंत्री अजित पवार आता तत्काल उपमुख्यमंत्री अजित पवार आता हयात नाहीयेत आणि त्यांच्या माध्यमातून ही मागच्या आठवड्यामध्येच ही बैठक होणार होती। साधारणतः 1 ते 2 फेब्रुवारीला ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती, परंतु अचानक अकाल निधन जे आहे ते अजित पवारांचं झालेलं होतं आणि त्यानंतर ही बैठक जी आहे ती देखील रद्द झालेली होती। कारण का अर्थमंत्री म्हणून अजित पवार हा सगळा भार सांभाळत होते। बजेट देखील अजित पवारांच्या माध्यमातून सादर होणार होतं, त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला विशेष महत्त्व होतं। परंतु आता अर्थमंत्रीपद हे मुख्यमंत्री सांभाळत आहेत, बजेट त्यांच्याकडून सादर केलं जाणार आहे आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांकडे ही सगळी जबाबदारी आहे आणि त्यामुळे पुण्याच्या वाटेला काय मिळणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं बाब आहे। कारण का पुण्यामध्ये अनेक धरणांची प्रकल्प असतील किंवा मेट्रोची कामं असतील ही रखडलेली आहेत आणि या सगळ्यांच्या बाबतीचा आढावा मुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार पहिल्यांदाच घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। या बैठकीला जिल्हा नियोजन समिती म्हणजेच डीपीडीसीचे अनेक सदस्य असतील किंवा पुण्यातील मुख्यतः कार्यकर्ते असतील, आमदार असतील, खासदार असतील, पुण्याचे जिल्हाधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील, पुण्याचे पोलीस आयुक्त असतील, पुण्याचे SP असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून ही बैठक जी आहे ती पार पडणार आहे। त्यामुळे विशेष महत्त्व या बैठकीला असतं, परंतु दुर्दैवाने पहिली अशी डीपीडीसीची बैठक मागील कित्येक वर्षांपासूनची होते ज्यामध्ये अजित पवार नसणार आहेत। कारण की कित्येक दशकांपासून डीपीडीसीची बैठक म्हणजे जिल्हा नियोजन समितीची बैठक म्हणून पालकमंत्री म्हणून अजित पवार ही बैठक इतके वर्ष घ्यायचे, परंतु ही पहिलीच अशी बैठक असणार आहे ज्या बैठकीला अजित पवार अनुपस्थित असणार आहेत आणि सुनेत्रा पवार ही बैठक घेणार आहेत। त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय। जी रोहन, सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून पुणे जिल्हा नियोजन समितीची ही पहिली बैठक असणार आहे। या संदर्भातील अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। एक महत्त्वाची बातमी आहे, आज भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे। अनेक बड्या संघटनांनी ही हाक दिलेली आहे। संपात देशभरातील 30 कोटी कामगार सहभागी